जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 236. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सुंदरकांडामध्ये जसा आपण प्रवेश केलाय तसं भगवंतांनी जणू आपलं हे मागणं की त्यांच्या चरणी चित्तलय व्हावा हे मान्य केलेलं असावं आणि ते करण्याचा मार्ग जणू ते दाखवत असावेत असं वाटतं. सुंदरकांडामधले जे 2 भक्तोत्तम त्यांची चर्चा तुलसीदास करतायत, त्या दोन्ही भक्तांना अनुसरा म्हणजे तुम्ही त्या चित्तलय स्थितीला जाल असं जणू भगवंत सांगतायत. मारुतीरायांचं गुणवर्णन, त्यांच्या पराक्रमाची गाथा आपण बघितली आणि आता ज्या भक्तोत्तमाचं वर्णन आपण बघतो आहोत, ज्याची कथा आपण बघतो आहोत, विभीषण, ती सुद्धा अशाच तोडीच्या भक्ताची कथा आहे. अत्यंत महत्त्वाचा बोध विभीषण आम्हाला करतायत. बहुतेक वेळेला खूप लक्षपूर्वक विभीषणाकडे किंवा त्याच्या भक्तीकडे आपण बघत नाही किंवा त्यातून शिकायचं ते शिकत नाही. मुख्यत्वे करून आजच्या जगामध्ये जिथे प्रत्येक क्षणी आमची तक्रार असते की काही ना काही माझ्या आड येत आहे साधनेच्या, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, अशा अनेक गोष्टी, दोन्ही चांगल्या आणि वाईट, या दोन्ही गोष्टी साधनेच्या आड आमच्या येत आहेत, हे जेव्हा जेव्हा आम्हाला वाटतं तेव्हा असं वाटतं की खरोखर विभीषणांचं स्मरण करावं. हनुमंताला सांगताना विभीषणाने सांगितलं, आपण बघितलं, सुनहु पवन सुत रहनी हमारी, जिमी दसनही महू जीभ बिचारी. 32 दातांमध्ये बिचारी जीभ अडकून दबून राहते, त्याप्रमाणे या राक्षसांच्या राज्यात मी राहतोय असं विभीषण हनुमंताला सांगतात. आपण बघितलं, अशा स्थितीमध्ये भक्तीच्या अत्युच्च अवस्थेला पोहोचलेले असे विभीषण आहेत आणि त्यामुळे आजच्या घडीला विभीषणाचं चरित्र, त्यांची भक्ती ही आम्हाला शिकण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. एक सहज गोष्ट लक्षात आली विभीषणांच्याबद्दल चिंतन करताना. स्वामी विवेकानंद होते ना, ते एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायचे बरं का, की आपली जी वेद, पुराण, उपनिषद सर्वांचं सार जर असेल तर ते 4 गोष्टींच्या आचरणामध्ये आहे असं ते सांगायचे. 4 A's ही हॅड दॅट द वे टू कन्व्हे द मेसेज. त्यामुळे त्यांचं ते तसं सांगणं होतं की कसं करावं, की त्या स्थितीला पोहोचण्यासाठी साधकानं काय पाळावं हे सांगताना स्वामी विवेकानंद 4 गोष्टी सांगतात. त्या अशा, पहिली सांगितली त्यांनी अभय, बरं का, फिअरलेसनेस. दुसरी सांगितली अहिंसा, नॉन व्हायलन्स. तिसरी सांगितली असंग, नॉन अटॅचमेंट. आणि चौथी सांगितली ब्लिस, म्हणजे आनंद. या 4 गोष्टी पाळाव्यात साधकानं आपल्या साधक आयुष्यामध्ये, जेणेकरून तुम्ही त्या अंतिम जे आहे ब्लिस ते साध्य आहे एका दृष्टीनं. आणि हे सांगण्याचं कारण विभीषणाच्या चरित्राचा त्याच्यावर चिंतन करताना या 4ही गोष्टी त्यांच्यामध्ये आढळतात पहा. त्यामुळे आज हे आठवलं आणि मुद्दाम त्याचा उल्लेख करावासा वाटला की पहिली गोष्ट काय सांगितली ते अभय. आम्हाला अनेक वेळेला भय असतं समाजामध्ये राहताना की मी ह्या परमार्थ मार्गाकडे वळले तर समाज काय म्हणेल किंवा कसं मला परसिव्ह करतील माझे कलिग्ज किंवा मित्र, फॅमिली कसे परसिव्ह करतील, ही एक प्रकारची भीती असते पहा.
इथे विभीषण अशाच साम्राज्यामध्ये राहत आहेत जिथं प्रत्येक व्यक्ती जवळजवळ त्यांच्या विरुद्ध आहे. राक्षस वृत्तीचे लोक आजूबाजूला आहेत. सगळ्यात महत्त्वाची असते ती वृत्ती, आणि त्रास जी देते साधकाला ती असाधक वृत्ती त्रास देत असते. पण अशा स्थितीमध्ये सुद्धा ते अभय राहून त्यांनी आपल्या घरावर श्रीरामांची आयुध रेखाटली आहेत. राम राम असं अखंड सुमिरन करणारे विभीषण आहेत. आणि लंकाधिपती रावण जो त्रिलोक सम्राट आहे, म्हणवतो स्वतःला, जगत विदित अभिमानी आहे, त्याला त्याच्या विरुद्ध जाऊन सुद्धा श्रीरामांना भज हे सांगण्याची अभय वृत्ती विभीषणांमध्ये आहे. म्हणजे परमार्थामध्ये ही अभय वृत्ती फार महत्त्वाची असते आणि खरोखर ही नामसाधनेनं येते म्हणतात आमचे महाराज. नामसाधना ज्याची दृढ असते, ज्याला त्या नामामध्ये, नामीमध्ये आपल्या सद्गुरूचरणी प्रेम निपजतं हृदयामध्ये, तो अंतरंगात निर्भय बनतो कोणत्याही परिस्थिती, व्यक्ती, वस्तूला तोंड देण्यासाठी. आणि म्हणून खरं अभय शब्द आहे विवेकानंदांचा. आणि इथं विभीषणाच्या बाबतीत हाच शब्द बरोबर ॲप्ट वाटतो. कारण निर्भय म्हणजे भय आहे आतमध्ये आणि त्याच्यावर मात करून निर्भयता मिळवली आहे, त्याला निर्भय म्हणतात. अभय म्हणजे भयाचा मागमूसच नसणं, भय असतं या भावनेचा विसर पडणं, त्याला अभय म्हटलं. गीतेमध्ये भगवंतांनी अभयम सत्वसंशुद्धी सांगितलं म्हणूनच. त्यामुळे अभय या शब्दाला फार महत्त्व आहे. आणि हे अशी ही अभय वृत्ती भगवंतांच्या अखंड स्मरणाने निपजते. ते पण विभीषण पर्सॉनिफाय करतात. दुसरी गोष्ट जी सांगितली आहे अहिंसा, ती तर विभीषणांच्या मध्ये ठाई ठाई भरलेली दिसते. कारण आपण बघितलं विभीषणांमध्ये नुसती शांती नाही तर क्षांती आहे. रावण जेव्हा मारायला उठलाय तेव्हा सुद्धा पुन्हा त्याचे चरण धरून अजिजी करतायत की माझं मी धाकटा भाऊ तुझ्या हिताचं सांगतोय हे जाणून तरी ऐक आणि सीतेला परत देऊन टाक. याला अहिंसा म्हणतात. कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही पातळीवर जो हिंसेचा विरोधी असतो, म्हणजे तशी वृत्ती ज्याची असते त्याला अहिंसक म्हणतात. आणि ती सुद्धा विभीषणांमध्ये दिसून येते. तिसरं जे सांगितलं असंग, खरं ते आठवलं मला ते असंगवरून. असंग शब्द सतत मनात येत होता विभीषणांच्या चरित्रावरून. कारण कसं आहे, संग आणि असंग असे दोन शब्द आहेत ना विरुद्धार्थी. आणि असंग म्हणजे जे भगवंतांकडे जाण्याच्या विरोधी आहे त्याचा असंग असा सरळ अर्थ होतो. आणि अनेक संत असंगाला आपल्या आयुष्यामध्ये सर्वाधिक महत्त्व देताना दिसतात. आणि खरं तर संतांपेक्षा, म्हणजे जे संन्यस्त वृत्तीनं राहणारे आहेत त्यांच्यापेक्षा आमच्यासारख्या प्रापंचिकांना हे साधणं जास्त आवश्यक आहे साधक वृत्तीमध्ये, साधक दशेमध्ये. कारण त्याशिवाय आमच्या अंतरंगामध्ये फक्त सद्गुरूंची पावलं, फक्त भगवत चरण उरू शकत नाहीत. त्यामुळे या असंगाला फार महत्त्व आहे. विभीषण ह्या राक्षसांमध्ये राहत आहेत. लंकाधिपती रावणाच्या राज्यात त्याचे धाकटे बंधू आहेत, पण म्हणजे देहानं तिथं वास आहे, पण मन मात्र असंग आहे, त्यांचा संग केलेला नाही. आणि सगळा परमार्थ हा प्रभू श्रीरामांनी शबरी मातेला सांगताना सांगितलं सत्संगावर अवलंबून आहे. कारण सत्संगाशिवाय विवेक उत्पन्न होत नाही. आणि हा सत्संग तेव्हाच घडू शकतो ज्यावेळी मन लौकिकातून असंग असतं. आणि असे विभीषण आहेत. म्हणून विभीषणांचं विशेष महत्त्व साधक दशेमध्ये आमच्यासाठी. आणि अशा रीतीनं या तीनही पहिल्या ज्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत, अहिंसा,
अभय पहिली, दुसरी अहिंसा आणि तिसरी असंग. या 3 गोष्टी जो करायचा प्रयत्न करतो सद्गुरू कृपेनं, त्यांची करुणा भाकून, भगवंतांची करुणा भाकून, त्याला ती 4थी गोष्ट मिळते, ब्लिस, ज्याकडे आता आमचे विभीषण चाललेत, नाही का. प्रभू चरणांची तीव्र आस हृदयामध्ये आहे विभीषणांची, की कधी दर्शन होईल मला. अखंड ज्याच्या रामनामामध्ये रंगलेले आहेत विभीषण, ते आता प्रभू चरणांकडे निघालेत. त्यामुळे रावणाच्या दरबाराला सांगितलं स्पष्टपणे, राम सत्य संकल्प प्रभू सभा काल बसतोरी, मै रघुबीर सरन अब जाऊ देहु जनी खोरी. आता मी श्रीरामांना शरण जातो, तुझी सभा काळाच्या दाढेत आहे, हे विभीषणांनी सांगितलं. आणि आता श्रीरामांकडे निघालेत. त्याचं वर्णन आज तुलसीदास करतायत. म्हणाले आधी, रावण जब ही विभीषण त्यागा, भयभु विभव बिनु तब ही अभागा, चले हर्षि रघुनायक पाही, करत मनोरथ बहुमन माही. म्हणतायत, रावणानं ज्या क्षणी विभीषणाचा त्याग केला, त्या क्षणी तो दुर्भागी ऐश्वर्यहीन झाला. पहा बरं, अनेकदा ना ऐश्वर्य कुणामुळे आहे ह्याचा विसर पडतो. भक्त ज्या ठिकाणी वास करतात तिथे सहजी ऐश्वर्य असतं. ते ऐश्वर्य समाधानाचं ऐश्वर्य असतं खरं तर. त्यामुळे पैसा, सोनं नाणं, घरदार हे किती आहे यापेक्षा सुद्धा तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या हृदयामध्ये भक्ती किती आहे ह्यावर त्या ऐश्वर्याचं शुद्ध पण अवलंबून असतं. आणि म्हणून इथे तुलसीदास म्हणतायत, जोवर विभीषण तिथं होते लंकेमध्ये, तोवर तिथे खरं ऐश्वर्य होतं, कारण भक्त होते, भक्तोत्तम तिथे नांदत होते. पण ज्या क्षणी विभीषणाचा त्याग केला रावणाने, त्या क्षणी त्याला समजलं नाही तरी तो ऐश्वर्यहीन झाला. काय सुंदर पहा. आणि पुढे म्हणाले की आता मात्र विभीषण आनंदात अनेक मनोरथ करत रघुनाथांकडे निघालेत. देखी ऊंचाई चरण जल जाता, अरुण मृदुल सेवक सुखदाता, जे पद परसी तरी ऋषी नारी, दंडक कानन पावनकारी. विभीषण मनामध्ये विचार करतायत, आता मी जाऊन माझ्या श्रीरामांच्या कोमल चरणांचं, तांबूस रंगाच्या, अरुण रंगाच्या चरण कमलांचं दर्शन घेईन. श्रीराम सेवकांना सुख देणारे आहेत आणि याच चरणांच्या स्पर्शानं ऋषीपत्नी अहल्येचा उद्धार झाला. असे हे चरण दंडकवनाला सुद्धा पवित्र करणारे आहेत. जिथं अखंड राक्षस निवास होता दंडकवनामध्ये, तिथे श्रीरामांच्या पदार्पणानं ते दंडकवन सुद्धा पवित्र झालं. कसे आहेत ते पद, ते चरण पुन्हा सांगतायत विभीषण. जे पद जनक सुता उरलाये, कपट कुरंग संग धर धाये, हर उर सरस रोज पद जे, अहो भाग्यमय देखी हूँ ते. फार सुंदर चौपाई आहे पहा. चरणस्तुती आहे प्रभूंची. कसे आहेत हे रामचरण, जे जानकीनं आपल्या हृदयामध्ये अखंड धारण केलेत. असे चरण जे त्या कपट मृगाच्या मागे पृथ्वीवर धावलेत. असे चरण कमल जे साक्षात शिवभगवानांच्या हृदयरूपी सरोवरामध्ये अखंड विराजमान आहेत. असे हे चरण मी आज पाहीन, केवढं माझं भाग्य. असा विचार करत त्या चरण कमलांचं मनोरथ हृदयामध्ये रचत विभीषण निघालेत. पुढे म्हणतात,
जिन्ह पायन्ह के पादुकन्हि भरतु रहे मन लाई, ते पद आजु बिलो की हूँ इन्ह नयनन्हि अब जाई. ज्या चरण पादुकांमध्ये भरतानं आपलं मन अखंड निमग्न केलंय, आहा, आज जाऊन त्याच चरणांचं दर्शन मी आपल्या नेत्रांनी घेणार. अशा रीतीनं हर्षभरित झालेत विभीषण. ह्याला असंग म्हणतात. पहा, बंधू, आपलं सबंध कुटुंब सर्व मागं सोडून निघालेत विभीषण. त्यांचा विचार सुद्धा स्पर्श करत नाहीये त्यांच्या मनाला. याला सत्संग म्हणतात. सत्संग कोणता? अनेक संत सांगतात पहा आपल्याला, की ज्या वेळेला आपण संतांच्या संगामध्ये असतो त्यावेळी आमचं मन पूर्णपणे त्या ठिकाणी समर्पित असलं पाहिजे. एक क्षण सुद्धा, अगदी गोंदवल्याला गेल्यानंतर सुद्धा फक्त महाराजांमध्ये मन अडकलेलं असेल तर त्याला खरा महाराजांचा संग, सत्संग, भगवत संग म्हणता येईल. आणि जर तिथं जाऊन सुद्धा आमचं मन आमच्या घरादारांमध्ये, आमच्या कामामध्ये, आमच्या सुखदुःखांमध्ये हेलकावे खात राहिलं तर मात्र तो खरा संग घडत नाही. म्हणून आम्ही असंग होत नाही. असंग तेव्हाच होता येतं जेव्हा सत्संगात 100% समर्पण असतं. आणि त्यामुळे इथे विभीषण म्हणतायत ऑन क्लाउड 9 अशी स्थिती आहे त्यांची, नाही का? की आणि किती गोड पहा बरं. जानकी मातेचं स्मरण झालंय की कुणी त्यांचे चरण हृदयात धारण केलेत. शिवभगवानांचं स्मरण झालंय आणि भरताचं स्मरण झालंय की त्या चरण पादुकांमध्येच अखंड रत आहेत भरत. आणि अशा चरणांचं दर्शन मी आज घेणार असा विचार सुरू आहे. आणि असाच विचार करत एही विधी करत सप्रेम बिचारा, आयवु सपदी सिंधु एही पारा, कपिन्ह विभीषणु आवत देखा, जाना को रिपु दूत विशेषा. अशा रीतीनं म्हणतात तुलसीदास, प्रेमपूर्वक सप्रेम प्रभूंचा विचार करत, प्रभू चरणांचा विचार करत विभीषण त्वरित समुद्राच्या पलीकडच्या तीरावर येऊन पोहोचले सुद्धा. आणि विभीषणाला येताना पाहून त्या वानरांना तिथल्या वाटलं की शत्रूचा कुणीतरी खास दूत असावा हा, बरं का. आणि ही शंका येऊन काय केलं सर्व वानरांनी, ताही राखी कपीस पहियाए, समाचार सब ताही सुनाए, कह सुग्रीव सुनहु रघुराई, आवा मिलन दसानन भाई. काही त्याला थांबवलं. वानरांनी काय केलं, पहारा दिला त्याच्या आजूबाजूला विभीषणाच्या. आणि काही वानरांना त्याच्या समवेत थांबून तिथेच उभा राहा असं सांगितलं. आणि सुग्रीवाजवळ आली आणि सांगितलं की असा असा कोणी शत्रूचं दूत आलाय असं मला वाटतंय. आणि सुग्रीव त्यानं ते ऐकलं आणि श्रीरामांजवळ येऊन काय सांगितलं, रघुनाथ, रावणाचा भाऊ तुम्हाला भेटायला आलाय. आणि आता प्रभूंची लीला पहा. कह प्रभु सखा बूझिए कहा, कहई कपीस सुनहु नर नाहा, जानी न जाई निसाचर माया, काम रूप केही कारण आया. काय म्हणतायत श्रीराम, मित्रा तुझा काय विचार आहे बरं? बरं का, म्हटलं ना, खरोखर लीलाधर. आमचे महाराज असं करायचे बरं का. त्यांचं ते काउन्सिल म्हणून होतं नाही का, आपल्याला माहिती आहे की काहीचे प्रमुख लोक होते, कायम महाराजांच्या सोबत असायचे. त्यांना महाराज असे सल्ला मसले तिला बोलवायचे. काहीतरी निर्णय घ्यायचा झाला, काही करायचं झालं,
कोणत्याही बाबतीमध्ये, की विचारायचे की काय केलं तर योग्य होईल, असं करावं का, असं विचारायचे बरं का. सेम तसंच नाही का, इथंच असं प्रभूंनी विचारलं की मित्रा तुझा काय विचार आहे, असं सुग्रीवाला विचारलं. आणि महाराज करायचे जे त्यांना बरोबर वाटत होतं किंवा त्यांना जे असायचं करायचं तेच करायचं. आपण म्हणतोच ना, तो वाटेल तेची करी ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला. तसंच आहे हे, की विचारायचं प्रभूंनी, पण त्यामध्ये सुद्धा केवढी शिकवण आहे पहा, की मित्र मानलंय मी सुग्रीवाला, त्यामुळे त्याचं मंतव्य काय आहे हे विचारणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अशामुळेच हे संत भगवंत शिष्यांना आपल्या चरणाशी बांधून ठेवतात, की प्रत्येकाला वाटतं महाराज मला विचारतात, प्रभू श्रीराम मला विचारतात, ह्याचाच आनंद इतका असतो की ते चरण सोडून हलावंसं वाटत नाही. आणि आता वानरराज सुग्रीव म्हणतायत श्रीरामांना, काय महाराजच उल्लेख केलाय बरं का की राक्षसांची माया समजत नाही, त्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे रूप बदलणारा हा बिभीषण इथं कशासाठी आलाय कुणास ठाऊक, असं सुग्रीवानं सांगितलं. आणि पुढे म्हणतोय, भेद हमारले न सठ आवा, राखीय बांधी मोही असभावा, सखा नीती तुम नीकी बिचारी, मम पण सरनागत भयहारी. आहा. सुग्रीव पुढे म्हणतोय की हा मूढ, माहीत नाही ना त्याला कोण आहे विभीषण, त्यामुळे म्हणतोय हा मूढ आपलं रहस्य जाणून घेण्यासाठी आला असला पाहिजे, त्यामुळे याला बांधून घालावं. श्रीरामांनी विचारलं ना काय करावं, त्याचा आपला सल्ला दिला सुग्रीवानं की त्याला बांधून घालावं. आणि आता तो वाटेल तेची करी. पहा श्रीराम काय म्हणाले, हे मित्रा तू अतिशय उत्तम नीती सांगितलीस, पण मम पण शरणागत भयहारी. आहा, काय खरंच शरणागताचं भय दूर करणं हे माझं ब्रीद आहे रे, काय करू. जसं आमचे महाराज विचारायचे, एखादी व्यक्ती भेटायला आली की कोण येतंय असं सगळं माहीत असायचं, पण तरी पण विचारायचं, ते आजूबाजूचे लोकांना विचारायचं, भक्तांना विचारायचं. आणि कुणी काही सांगितलं तरी तो विष घालायला आलेला असला तरी महाराज त्याला जवळ करायचे. ज्या भाऊबंधांनी महाराजांच्या डोक्यावर दगड घालायचा प्रयत्न केला, महाराजांनी चुकवलं, ते सर्वज्ञानी, त्यांना काय अशक्य आहे. पण हे झाल्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये ज्यानं हा प्रयत्न केला त्याला बाजूला चांदीच्या ताटात जेवायला घेऊन महाराज बसले सोबत. याला काय म्हणता येईल, ह्यालाच म्हणतात ना मम पण शरणागत भयहारी. माझा पण आहे म्हणतायत प्रभू, माझं ब्रीद आहे की शरणागताचं भय दूर करणं. तू म्हणतोस ते योग्य आहे, नीती योग्य सांगितलीस, पण माझं असं ब्रीद आहे. आणि हे ऐकून सुनी प्रभु बचन हर्ष हनुमाना, शरणागत बच्छल भगवाना. आहा, हनुमंत जे जाणकार आहेत त्यांना हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांना माहीत आहे विभीषण कोण आहेत, कसे आहेत, त्यामुळे प्रभूंचं हे वचन ऐकून हनुमंताला आनंद झाला आणि मनात म्हणू लागले, म्हणतायत काय म्हणू लागले हनुमंत, भगवंत किती शरणागत वत्सल आहेत, शरणागत बच्छल भगवाना. आणि पुढं श्रीराम सांगतायत खूप महत्त्वाचा बोध, खूप महत्त्वाची स्टेटमेंट्स इथं श्रीरामांनी दिलेत आपल्याला, खूप विसावा देणारी, एक प्रकारे आमच्या मनाला शांती देणारी, एक प्रकारे आमचं भय दूर करणारी अशी वचनं श्रीरामांनी यानंतर सांगितलीत. म्हणाले, शरणागत कहू जे तजही, निज अनहित अनुमानी,
ते नर पामर पापमय तिन्ही बिलोकत हानी. श्रीराम सांगतायत, जे लोक माझं अहित होईल असा अंदाज करून शरण आलेल्याला दूर लोटतात, ते पापी होत, ते क्षुद्र होत. त्यांना पाहणं सुद्धा पाप आहे. अशा लोकांना, जे लोक केवळ स्वार्थाचा विचार करून स्वतःकडे काही काज घेऊन आलेल्याला दूर लोटतात, ते क्षुद्र होत, असं श्रीराम सांगतायत. निस्वार्थतेचं महत्त्व इथे आम्हाला श्रीराम पटवून देत आहेत. आणि पुढे आपली महिमा सांगतायत. काय सुंदर पहा. कोटी विप्र बधला गही जाहू, आये सरन तजऊ नहीं ताहू, सनमुख होई जीव मोहि जबही, जन्म कोटि अघ नासही तबही. खरोखर सुंदरकांडातली प्रत्येक चौपाई, जसं आपण अगोदर म्हटलं, निदिध्यास योग्य आहे, ध्यान योग्य आहे, धारणा योग्य आहे. ही चौपाई तर म्हणजे खरोखर आमच्यासारख्या पामर जीवांना, जे महाराजांच्या चरणाशी केवळ त्यांच्या अकारण कृपेनं आलेत, त्यांच्या हृदयाला शीतलता प्रदान करणारी अशी ही चौपाई आहे. म्हणतात श्रीराम, ज्यानं कोट्यवधी विप्रांची, ब्राह्मणांची हत्या केली असेल, तो जरी मला शरण आला तरी मी त्याचा त्याग करत नाही. कारण सांगतायत पुढे, सनमुख होई जीव मोहि जबही, जन्म कोटी अघनासही तबही. ज्या क्षणी जीव माझ्यासमोर येतो, त्याच क्षणी त्याचं कोट्यवधी जन्मांचं पाप नष्ट होतं. काय स्टेटमेंट आहे पहा. अजून काय सांगायचं नाही का? याच्यावर विश्वास असला पाहिजे. मग आम्ही गिल्ट ट्रिप्सवर जात नाही. मग सतत स्वतःच्या पूर्वकर्मांबद्दल, पापांबद्दल. खरं तर भगवत विस्मरण हेच सर्वात मोठं पाप आहे आणि तेच करत आम्ही जगत असतो. पण कोणत्याही पापाबद्दल भगवंतांनी अशी ग्वाही दिली आहे की माझ्या सन्मुख ज्या क्षणी जीव येतो, यामधला सन्मुख हा शब्द फार महत्त्वाचा आहे सांगतात संत. सन्मुख म्हणजे काय? भगवंतांना, सद्गुरूंना सन्मुख असणं म्हणजे जगातल्या दृश्य गोष्टींशी विन्मुख असणं, आणि सन्मुख असणं म्हणजे प्रभूंचं आज्ञापालन तंतोतंत करण्याचा प्रयत्न करणं. याला सन्मुख असणं म्हणतात. सतमुख, सत्य जे आहे त्या परमात्म्याकडे अखंड मुख म्हणजे मोहरा आपला त्याच्याकडं असणं म्हणजे सन्मुख असणं. असा माझ्या सन्मुख जो जीव येतो, त्यानं कोट्यवधी ब्राह्मणांची हत्या केली असली तरी मी त्याला दूर लोटत नाही. त्याच क्षणी त्याचं कोट्यवधी जन्मांचं पाप नष्ट होतं सांगतायत प्रभू. आणि पुढे सांगतायत, सुग्रीवाला समजावतायत बरं का, तू म्हणतोयस रावणाचा भाऊ आहे तो, पण पापवंत कर सहज स्वभाव, भजनु मोर तेहि भावन काऊ, जौ पै दुष्ट हृदय सोई होई, मोरे सन्मुख आवकी सोई. सुग्रीवा, माझं भजन, माझं नाम कधीही न आवडणं हा पापी मनुष्याचा मूळ स्वभाव असतो, नाही का? म्हणजे माझ्या समोर माझं भजन, माझं नाम म्हणजे काय? मला सन्मुख होणं. हे न आवडणं हा पापी माणसाचा स्वभाव असतो. पण जर खरंच तो रावण बंधू विभीषण दुष्ट प्रवृत्तीचा असता तर मोरे सन्मुख आवकी सोई, तो माझ्या समोर आला असता का? इंटू ब्रॅकेट, माझ्या समोर येऊ शकला असता का? असं ते आहे.
जोवर प्रभू कृपा नाही, जोवर संत कृपा नाही, तोवर त्यांच्या सन्मुख जाणं हे जीवासाठी अशक्य आहे. त्यामुळे दुष्ट हृदय असेल त्याचं तो आला असता का इथं, असं समजावत आहेत प्रभू सुग्रीवाला. आणि पुढे पुन्हा एक खूप मोठं स्टेटमेंट आपण अनेक वेळा बघतो, हे ते सांगतायत. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा, भेदले न पठवा दस सीसा, तबहु न कछु भय हानि कपीसा. प्रभू म्हणतायत, जो मनुष्य निर्मळ मनाचा असतो तोच मला भेटतो. अरे कपट लबाडी हे मला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे म्हणून निर्मल मनाचा आहे विभीषण, हेच इनडायरेक्टली इथे सुग्रीवाला सर्वांना, तिथे वानरवीरांना श्रीरामांनी सांगितलं. आणि पुढे म्हणतायत, जरी आपलं रहस्य जाणण्यासाठी रावणानं त्याला पाठवलं असलं तरी सुग्रीवा आपल्याला घाबरायचं कारण नाही, आपली कोणती हानी नाही त्यामध्ये. का? आता सांगतायत. जगमहु सखानी साचर जेते, लक्ष्मणुहनई निमिष महु ते, जौस भीत आवासर नाही, रखिहु ताहि प्राण की नाही. आपल्याला घाबरायचं का कारण नाही सुग्रीवा? कारण हे मित्रा, जगात जितके म्हणून राक्षस आहेत त्यांना एका क्षणामध्ये माझा लक्ष्मण मारू शकतो, बरं का. आणि जर तो भयभीत होऊन मला शरण आला असेल विभीषण, तर मात्र मी त्याला रखिहु ताहि प्राण की नाही, प्राणाप्रमाणे मी त्याचं रक्षण करेन, अशी ग्वाही श्रीरामांनी दिली. म्हणूनच हनुमंत म्हणाले, शरणागत वत्सल भगवान. आणि पुढे म्हणतायत श्रीराम, उभय भाती तेहि आनहु, हसी कह कृपानिकेत, जय कृपाल कही कपि चले, अंगद हनु समेत. म्हणून आता कृपाधाम असे श्रीराम हसून सुग्रीवाला म्हणतायत. अशा रीतीनं सुग्रीवा दोन्ही परिस्थितीमध्ये त्याला घेऊन ये. म्हणजे तो आपलं रहस्य जाणून घ्यायला आलेला असो, शरण होऊन आलेला असो, काही असलं तरी घाबरायचं कारण नाही, माझा लक्ष्मण आहे ना. त्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये त्याला घेऊन ये असं श्रीरामांनी सांगितलं. आणि मग अंगद आणि हनुमान यांना सोबत घेतलं सुग्रीवानं आणि जय कृपाल, कृपाळू श्रीरामांचा विजय असो अशी गर्जना करत सुग्रीव निघाला. आणि काय केलं पुढं? सादर तेहि आगे करी बानर, चले जहाँ रघुपति करुणा कर, दूरी ते देखे द्वौ भ्राता, नयनानंद दान के दाता. प्रभूंनी सांगितल्यानंतर सुग्रीव, अंगद, हनुमंत आणि वानर पुन्हा विभीषणाकडे गेले. जिथं थांबून ठेवलं होतं ना त्याला पहारेकरी थांबून तिथं गेले. आणि आता मात्र प्रभूंनी सांगितलं म्हटल्यानंतर विभीषणाला आदरानं पुढं केलं. आणि मग सर्वजण त्याच्या मागून करुणा निधान अशा करुणेची खाण असलेल्या रघुनाथांजवळ आले. आणि कसे आहेत म्हटलंय श्रीराम, विभीषणांच्या मनामधला भाव काय आहे? नयनानंद दान के दाता. आहा, कसे आहेत? दाता आहेत भगवंत. कसे दाता आहेत? नयनानंदाचं दान देणारे, नेत्रांना आनंद देणारे असे हे दोन्ही बंधू विभीषणानं दुरूनच बघितले. त्यांना बघून काय वाटलं, कसे दिसतायत त्यांना श्रीराम, ते सांगतायत आता. बहुरी राम छबी धाम बिलोकी,
रहे उठटुकी एकटक पलरोकी, भुज प्रलंब कंजारुन लोचन, श्यामल गात प्रणत भयमोचन, सिंहकंध आयत उरसोहा, आनन अमित मदन मनमोहा, नयन नीर पुलकित अति गाता, मन धरी धीर कही मृदु बाता. लावण्यनिधी असे श्रीराम, त्यांना बघून काय अवस्था झाली आहे विभीषणाची. रहे उठटुकी एकटक पलरोकी. काय गोड लिहिलंय तुलसीदासांनी. डोळ्यांची उघड झापच विसरून गेले विभीषण. एकटक थबकून स्टिल झालेत एकदम आणि अशा रीतीनं बघत राहिलेत श्रीरामांकडे विभीषण. ज्यांचं सुमिरन अखंड मी करत होतो त्यांना प्रत्यक्ष नजरेसमोर बघून विभीषणांना काहीच बोलता येत नाहीये. कसे दिसत आहेत भगवंत. विशाल भुजा आहेत, लाल कमळांसारखे प्रफुल्ल नेत्र आहेत आणि शरणागताच्या भयाचा नाश करणारं असं त्यांचं सावळं शरीर दिसतंय. सिंहासारखे खांदे आहेत विशाल, विशाल असं वक्षस्थल शोभून दिसतंय. असंख्य कामदेवांच्या मनाला भुरळ पडावी असं मुखकमल आहे. आणि असं ते भगवंतांचं रूप बघून विभीषणाच्या नेत्रांमध्ये प्रेमाश्रू दाटून आलेत. शरीर अत्यंत पुलकित झालंय आणि मग मनात धीर धरून कोमल शब्दांमध्ये विभीषण म्हणतायत काय. नाथ दसानन करम भ्राता, निसिचर बंस जनम सुरत्राता, सहज पाप प्रिय तामस देहा, जथा उलू कही तम पर नेहा. श्रवण सुज सुसुनी आयऊ, प्रभु भंजन भवभीर, त्राहि त्राहि आरती हरन, सरन सुखद रघुवीर. विभीषण म्हणतायत, हे नाथ, दशमुख रावणाचा भाऊ आहे मी. हे देवांचे रक्षक श्रीराम, माझा जन्मच राक्षस कुळामध्ये झालाय. हे शरीर तामस वृत्तीचंच आहे, स्वभावतःच पाप मला प्रिय आहे. काय लीनता आहे पहा, काय सर्व काही एका क्षणामध्ये सांगून टाकण्याची धमक आहे पहा विभीषणांची. याला भक्तपण म्हणतात, जो काहीच लपवून ठेवत नाही आपल्या स्वामींपासून. समोरासमोर ज्यावेळी असं हृदय पूर्णपणे, ज्याला आपण कॅथार्सिस म्हणतो, पूर्णपणे उघडं होतं प्रभूंसमोर, त्यावेळेला जे काही पाप घडलेलं असतं ते क्षणार्धात नष्ट होतं म्हणतात. आमचे महाराज म्हणतात की जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा कपड्यांवर कपडे, कपड्यांवर कपडे घालून येता आणि हे विसरता की त्या कपड्यांच्या आतल्या फक्त तुम्हाला मी बघतो. त्यामुळे जोपर्यंत आम्ही मास्कड आहोत, जसे आम्ही जगात वागतो मास्क लावून, तसे जोवर आम्ही सद्गुरूंसमोर जातो तोवर आम्हाला खऱ्या अर्थानं सद्गुरू समजले नाहीत असा त्याचा अर्थ होतो. ढोंग जे समाजासमोर करतो ते त्यांच्यासमोर करून कसं चालेल. जोवर पूर्ण उघडा व्यवहार नाही सद्गुरूंसमोर तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या मनावर साचलेले पापाचे, किलमिशाचे थर निघून जात नाहीत. तरीसुद्धा त्यांच्या नजरेचा कमाल असतोच. पण जर हे स्वतःहून आम्ही केलं तर मात्र निर्मल मन जे प्रभूंना प्रिय आहे
ते व्हायला वेळ लागत नाही म्हणतात महाराज. कोरी पाटी झाली पाहिजे म्हणतात. तसं इथे विभीषण स्वतःची त्यांची कोरी पाटी आहेच, पण तरीसुद्धा विधात्यानं मारलेल्या रेघोट्या सुद्धा ते सांगतात की राक्षस कुळामध्ये जन्म झाला, तामस प्रियच देह आहे माझा, पाप मला प्रियच आहे स्वभावतः, कारण मी राक्षस आहे. कसं म्हणतायत पुढे, जथा उलूक हि तम परनेहा, घुबडाला जसं अंधार स्वभावतःच प्रिय असतो, तसा राक्षस कुळात जन्म झाल्यामुळे स्वभावतःच मला पाप प्रिय आहे. पण पुढे काय म्हणाले, तुमची सुकीर्ती ऐकून आलोय मी, की माझे प्रभू जन्म मरणाचं भय सुद्धा दूर करणारे आहेत, दुःखी जनांचं दुःख दूर करणारे आणि शरणागताला सुख देणारे असे माझे रघुवीर आहेत. त्यामुळे त्राही त्राही आरती हरण सरन सुखद रघुवीरा, माझं रक्षण करा, माझ्या हृदयीची आर्त पुरवा, सर्व दुःखाचं हरण करा आणि माझं रक्षण करा. त्राही त्राही असं म्हणत विभीषणांनी प्रभूंना दंडवत घातला. जे आपण पुन्हा पुन्हा आरतीमध्ये म्हणतो, मनापासून म्हणावं, यद्यपि पापी योग्य नसे मी भेट तुझी घ्याया, तद्यपि पतित पावन म्हणून आलो सेवाया. आरती करीतो गुरुवर भगवन ब्रह्म चैतन्या, करुणेने स्वीकार करावा अनन्य सामान्य. हेच विभीषण श्रीरामांसमोर म्हणाले, एक्झॅक्टली इन द सेम वर्ड्स. आणि यावर आता प्रभूंची प्रतिक्रिया काय असते, काय आहे, काय त्याला सांगतात, कसे समजावतात, कसं प्रेम देतात, कसं त्याचं कौतुक करतात, हे तुलसीदास आम्हाला सांगतील. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.